वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेदानीश्वरे नित्यं महापातकनाशनं। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा। अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी। हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। नमस्कार मंडळी, गणेशोत्सवाच्या महान आणि आपल्या जीवनामध्ये एक वेगळा आनंदाचा प्रसंग या सणाच्या माध्यमातून आणणाऱ्या गणपती गजाननाची कृपा तुम्हाला सगळ्यांना प्राप्त हो आणि ह्या उत्सवासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की कृपया ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीचे। मेष रास हा आठवडा मेष राशीच्या जातकांसाठी विविध अनुभवांनी भरलेला असणार असून तुमच्यासाठी काही आव्हाने उभी राहतील, पण तुमच्या अंगभूत नेतृत्वामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात कराल। तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे चांगले फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चला। हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा देखील होईल। तुमच्या कामगिरीमुळे तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतील। व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता। तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ उत्तम आहे। जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील। नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा। या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अनपेक्षितपणे तुम्हाला धनलाभ संभवतो। कर्जामध्ये अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे। अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा। गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असून विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे। या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल। तुमच्या नात्यातील गैरसमज देखील दूर होतील। अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे। कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी असेल। कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील। घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी या आठवड्यात महत्त्वाचा ठरणार आहे। या आठवड्यात तुमचं आरोग्य देखील चांगले राहील। तुम्ही ऊर्जावान आणि उत्साही असाल, तरी पण कामाच्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो। योग्य आहार आणि नियमित व्यायाम ह्यावर विशेष भर द्या। मानसिक शांततेसाठी ध्यान करणे व योगा करणे फायदेशीर ठरू शकते। विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप चांगला असणार असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल। तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला उत्तम मिळेल। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून आणि मार्गदर्शकांकडून महत्त्वपूर्ण मदत मिळेल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे लाल, शुभवार आहे मंगळवार व मेष राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक 31 ऑगस्ट, 3 सप्टेंबर व 6 सप्टेंबर। मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात जेवढे शक्य होतील तेवढे हनुमान चालीसाचे पाठ करा, त्यामुळे तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील। आणि मंगळवारी हनुमंतांची पूजा करा आणि गरिबांना काहीतरी दान द्या, त्यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल। वृषभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल। संयम ठेवणे आणि शांत राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण काही अनावश्यक गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक ताण या आठवड्यात येऊ शकतो। या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज आहे। तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असतील, त्यामुळे कोणताही निष्काळजीपणा करू नका। तुम्ही तुमच्या कामाच्या प्रत्येक टप्प्यात अधिक काळजी घेतल्यास चांगले परिणाम मिळतील। तुमच्या सहकाऱ्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांच्या मदतीने तुमची काही महत्त्वाची कामे या आठवड्यात मार्गी लागणार आहेत।
व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात मोठे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. नवीन गुंतवणुकीसाठी घाई करू नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्चामुळे तुमचे आर्थिक बजेट बिघडणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. या काळात कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात गुंतू नका. जुने कर्ज फेडण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. अचानक धनलाभाची शक्यता देखील आहे, त्यामुळे नियोजनानुसारच पुढे जा. तुमच्या प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान सहान गोष्टींवरून वाद घालणे शक्यतो टाळा. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव या आठवड्यात येऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन देतील. या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि त्याचे सुपरिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होतील आणि तुम्ही तुमचे चांगले काम चांगल्या अधिक प्रकारे करू शकाल. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा आणि पौष्टिक आहारावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित कराल. चांगले गुण मिळवण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा असून तुमच्या शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी हा आठवड्यात लाभदायक ठरणार आहे. वृषभ राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर व 6 सप्टेंबर. आणि वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा. त्यामुळे तुम्हाला तुमची मानसिक संतुलन चांगले ठेवण्यास मदत होईल. आणि श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येईल. मिथुन रास हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणारा असून काही बाबतीत यश मिळेल तर काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि संवादाच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करू शकाल. तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्ही मिळवू शकाल. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी चांगला असणार असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्रिय राहाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम अधिक सोपे होईल. व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना सामान्य राहणार असून तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुने कर्ज फेडण्यासाठी हा आठवडा अनुकूल असून अचानक धनलाभाची शक्यता आहे, त्यामुळे नियोजित मार्गानेच पुढे जा. तुमच्या प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान सहान गोष्टींवरून शक्यतो वादविवादाचे प्रसंग टाळलेले बरे. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध ह्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र प्रेम आणि आकर्षण ह्याच्यातला फरक ओळखा. तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन करतील. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. नियमित योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. बाहेरचे खाणे टाळा आणि पौष्टिक आहारावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. तुमच्या शिक्षकांचे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 31 ऑगस्ट, 2 सप्टेंबर व 5 सप्टेंबर. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय, या आठवड्यात तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करा. तुमच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरेल. रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 21 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येईल आणि तुमचे अडथळे दूर होतील. कर्क रास
कर्क राशीसाठी हा आठवडा भावनिक आणि व्यावसायिक दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि कामाला योग्य संतुलन देण्याचा प्रयत्न करत असाल. तुमच्या संवेदनशील स्वभावामुळे तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाल. त्यामुळे तुमच्या अनेक समस्या देखील सुटतील. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या तुमच्या कौशल्याची कसोटी पाहतील. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने यश मिळवाल. तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे, कारण त्यांची मदत तुम्हाला काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यास मदत करेल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला आहे. तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. जुने कर्ज फेडण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात अधिक गोडवा निर्माण होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव या आठवड्यात येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळवाल, ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या या आठवड्यात दूर होतील. आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून तुम्ही खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जंक फूड आणि तेलकट पदार्थ शक्यतो टाळा. नियमित व्यायाम करा, त्यामुळे तुमचा फायदा होईल. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या. आवश्यक ती झोप पुरेशी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित कराल. मेहनतीचे चांगले फळ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. शिक्षक आणि वरिष्ठांचे मिळेल तेवढे मार्गदर्शन स्वीकारण्याचा प्रयत्न करा. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे पांढरा. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 1 सप्टेंबर, 4 सप्टेंबर व 6 सप्टेंबर. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय भगवान शंकराची पूजा करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच रोज सकाळी ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येईल. सिंह राशीसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या आत्मविश्वासाला आणि नेतृत्वाला नवीन दिशा मिळेल. तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नाचे फळ तुम्हाला या आठवड्यात पुरेपूर मिळणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगती कराल. तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कोणत्याही कामात ह्या आठवड्यात मागे राहणार नाही. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी उत्तम असून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील. तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये तुम्हाला ह्या आठवड्यात यश, कीर्ती, संपदा मिळणार आहे. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला आहे. तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता तुमच्या राशीमध्ये देखील आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत अधिक वाढणार आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात अधिक गोडवा येईल. सिंह राशीच्या जातकांनी आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवणं आवश्यक आहे. तुमच्या नात्यातील गैरसमज त्यामुळे दूर होतील. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून दिवसभर तुम्हाला उत्तम ऊर्जा राहील. तरीही खाण्यापिण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या. पुरेशी झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे नारंगी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 1, 4 व 6 सप्टेंबर. व या आठवड्याचा सिंह राशीसाठी विशेष उपाय. या आठवड्यात तुम्ही सूर्यदेवाची पूजा करणे आवश्यक असून ती तुम्हाला फायदेशीर ठरेल. रोज सकाळी ओम सूर्याय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा व शक्य असेल तेव्हा सूर्याला तांब्याच्या कलशातून अर्घ्य प्रदान करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल आणि तुमच्या जीवनात येणारे अडथळे आपोआप दूर होतील. कन्या रास हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना कामात यश आणि प्रगती घेऊन येणारा असून तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने अनेक कामे यशस्वी करून दाखवणार आहात. तुम्ही घेतलेले कष्ट या आठवड्यात फलद्रूप होणार आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार असून तुमच्या आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळतील.
तुमच्या कामाची प्रशंसा सर्वतोवर होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक यश, कीर्ती, संपदा मिळेल. व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबतीत जे जाणकार आहेत त्यांचा सल्ला जरूर घ्या, त्यामुळे तुमचा फायदाच होईल. तुमची आर्थिक बाजू या आठवड्यात मजबूत राहणार असून कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अचानक धनलाभाची शक्यता आहे किंवा जुने कर्ज देखील तुमचे येणं असेल ते तुम्हाला प्राप्त होऊ शकते. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असून कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असून बजेट कोलमडणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा वाढणार असून तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल आणि नात्यात अधिक ताकद निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद असल्यास ते दूर होतील. तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन देखील या आठवड्यात मिळू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहणार असून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. बाहेरचे पदार्थ टाळलेले बरे. नियमित व्यायाम करा आणि योग व ध्यान ह्याचा वापर करा. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, तेव्हा वेळेवर विश्रांती घ्या आणि झोप पूर्ण करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुमच्या हुशार मित्रांची मदत जरूर घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 1, 3 व 5 सप्टेंबर. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, तुम्ही भगवान विष्णूची पूजा करा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक व शारीरिक लाभ ह्या आठवड्यात होईल. रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करा, त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल आणि तुमचे अडथळे दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सुखसमृद्धी घेऊन येणारा असून तुमच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने अनेक कामे तुम्ही या आठवड्यात यशस्वीपणे करून दाखवाल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्ही प्रगतीपथावर वाटचाल कराल. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कामाची सर्वतोपरी प्रशंसा होईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक यश मिळेल. व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. तुळ राशीच्या जातकांची आर्थिक बाजू या आठवड्यात मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. जुने कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच जुनं कोणाकडनं येणं असेल ते पैसे देखील या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे, पण कोणताही निर्णय घाई घेऊ नका. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे. अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा वाढणार असून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी काही नवीन प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद असल्यास ते दूर करा. तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून शक्यतो घरातील पदार्थ खाण्यावर विशेष भर द्या. फ्रूट सॅलड व आईस्क्रीम ह्यासारख्या पदार्थांपासून स्वतः दूर राहा. जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा. नियमित व्यायाम करा, त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासावर तुमचे लक्ष अधिक केंद्रित करणं आवश्यक आहे. तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे गुलाबी, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 1, 3 व 5 सप्टेंबर. व तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील येणारे अडथळे मात करण्याची शक्ती देवी महालक्ष्मी तुम्हाला प्राप्त करून देईल. वृश्चिक राशीच्या जातकांना नवनवीन संधी आणि काही आव्हानं या आठवड्यात निर्माण होणार आहेत. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल. तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कोणत्याही कामात या आठवड्यात मागे राहणार नाही. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल. करिअरच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी चांगला असून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची छाप सोडाल.
तुमच्या कामाची प्रशंसा सगळ्यांकडून होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये तुम्हाला यशस्वी संपदा मिळेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम मिळवू शकाल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला आहे. तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ शुभपरिणामकारक ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना तुमची बाजू मजबूत असणार असून अनावश्यक खर्च टाळा. मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे. तेव्हा तुमच्या वेळेचे महत्त्व ओळखा. अचानक धनलाभाची शक्यता देखील आहे. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही आठवड्यात अधिक बचत करू शकाल. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल. तुमच्या नात्यातील गैरसमज देखील त्यामुळे दूर होतील. अविवाहित लोकांसाठी जुने प्रस्ताव पुन्हा नव्याने येऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून भारतीय खाद्यपदार्थांचे विशेष सेवन करा व बाहेरचे जंक फूड व अन्य पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा. त्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास यशस्वी व्हाल. नियमित व्यायाम करा. त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते. शिक्षक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. त्यामुळे तुम्हाला अभ्यासात पुढे जाण्यासाठी एक चांगली गती मिळेल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे लाल. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 1, 4 व 6 सप्टेंबर. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय हनुमान चालिसाचा रोज एक पाठ करा. मंगळवारी हनुमंताची पूजा करा व गरिबांना काहीतरी दान द्या. त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. धनुरास हा आठवड्यात तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येणार असून तुम्ही घेतलेले कष्ट व तुमची मेहनत या आठवड्यात फलद्रूप होणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असून तुम्ही प्रत्येक कामात पुढे राहाल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात देखील प्रगती कराल. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी नवनवीन संधी घेऊन येणारा असून तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक यश मिळेल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे. अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा. शक्यतो अनावश्यक गोष्टी ह्या आठवड्यात खरेदी करू नका. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. प्रेम व नातेसंबंधामध्ये धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात अधिक गोडवा निर्माण होणार असून तुम्ही अधिकचा काळ तुमच्या जोडीदारासोबत व कुटुंबियांसोबत घालवू शकाल. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा. नियमित व्यायाम करा. त्यामुळे कामाच्या ताणामुळे येणारा थकवा तुम्ही सहज दूर करू शकाल. वेळेवर विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक अभ्यास करण्याचे प्रयत्न वाया जाऊ देऊ नका. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. शुभवार आहे गुरुवार व शुभ दिनांक आहे 1, 4 व 6 सप्टेंबर. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय भगवान विष्णूची पूजा करा आणि सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती निर्माण होईल व दत्तगुरूंचा सर्वतोपरी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन संधी आणि नवीन आव्हाने निर्माण होणार आहेत. तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल. तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कुठल्याही कामात ह्या आठवड्यात मागे राहणार नाही. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप चांगला असून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा अनुकूल आहे. तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ अनुकूल असणार असून नवीन गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. मात्र ती दीर्घकालीन गुंतवणूक असावी. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू उत्तम असणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. मात्र मिळालेला पैसा रिइन्व्हेस्ट करा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल. जोडीदाराबरोबर संवाद साधा.
वादापासून दूर राहा, त्यामुळे गैरसमज दूर होतील आणि तुमचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित लोकांसाठी जुन्याने नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. हा आठवडा पूर्णतः तुम्हाला ऊर्जावान असणारा असला तरी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करा, त्यामुळे तुमचा कामामुळे येणारा ताण थकवा दूर होईल. वेळेवर विश्रांती घ्या, पुरेशी झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे निळा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 1, 3 व 5 सप्टेंबर. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, तुम्ही शनिदेवाची पूजा करा. त्यामुळे रोज संध्याकाळी ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता तुम्हाला प्राप्त होईल. कुंभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र फलदायक असणार असून तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळेल. काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि संवादाच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी या आठवड्यात सहज साध्य करू शकाल. मात्र डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकाल. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असणार असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्रिय राहाल. तुमच्या कामाची सर्वतोपरी प्रशंसा होईल. तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम सोपे होणार आहे. व्यावसायिकांनी या आठवड्यात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कोणतेही मोठे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुने कर्ज या आठवड्यात फेडण्याचा प्रयत्न करा. नियोजित मार्गानेच पुढे जा. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. वादापासून दूर राहा, संवाद साधा. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधू शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान सहान गोष्टीवरून वाद घालणे टाळा. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ताणामुळे डोकेदुखी किंवा पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. नियमित योग व ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. पौष्टिक आहारावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुमच्या हुशार मित्रांची योग्य ती मदत घ्या. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. शिक्षकांच्या सूचनांकडे लक्ष द्या. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळा, शुभवार आहे शनिवार व शुभ दिनांक आहे 31 ऑगस्ट, 4 व 6 सप्टेंबर. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात श्री शनी महाराजांची पूजा करा. ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला आठवडाभर सकारात्मक ऊर्जा मिळेल. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि नवीन आव्हाने दोन्ही घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल. तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कोणत्याही कामात या आठवड्यात अजिबात मागे वळून बघणार नाही. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी चांगला असणार असून कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या नेतृत्वातील प्रकल्पांमध्ये तुम्ही यश मिळवाल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम प्राप्त करू शकाल. हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी उत्तम काळ आहे. आर्थिकदृष्ट्या तुमची आर्थिक बाजू या आठवड्यात चांगली राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. दत्तगुरूंची उपासना आवश्यक असून तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत देखील वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी, विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. प्रेम व नातेसंबंधात अधिक गोडवा येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल. नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी वाद सोडा आणि संवाद साधा. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होते. या आठवड्यात मीन राशीच्या जातकांचे आरोग्य संमिश्र स्वरूपाचे राहणार असून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. गरम पाणी प्या. नियमित व्यायाम करा. त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या. पुरेशी झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या जुन्या मित्रांचा अभ्यासात योग्य ते सहकार्य घ्या.
तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. शिक्षकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याला महत्त्व देऊन शिक्षकांची वेळोवेळी मदत घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते. शिक्षक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेकारक ठरेल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 1, 4 व 6 सप्टेंबर. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, भगवान विष्णूची पूजा करा आणि रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती निर्माण होईल आणि येणारे अडथळे तुम्ही सहज दूर करू शकाल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 31 ऑगस्ट ते 1 हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलेले त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.